नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या नव्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली, त्यामध्ये सेक्स आणि योगा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन देखील घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित योनीचे विविध आकार हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडलाय आणि विषयावरती आपल्याला डॉक्टर सगळ्यांनाच मार्गदर्शन देखील करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी तुम्हाला मी देऊ इच्छितो, ती म्हणजे डॉक्टरांचं नुकतंच दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू झालंय। तर डेफिनेटली तुम्ही कुलाबा सेंटरला जाऊन डॉक्टरांना प्रत्यक्षात भेटून तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने त्याचं निराकरण करू शकता। दरम्यान या क्षणाला देखील तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधू शकता। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील त्या डॉक्टरांना विचारू शकता। त्यासाठी करायचं एवढंच आहे, त्यासाठी आम्हाला फोन फिरवायचा आहे आणि त्यासाठीचा आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 या नंबरवरती तुम्हाला फोन करायचे। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते थेट तुम्ही डॉक्टरांना विचारू शकतात। अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने डॉक्टर तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देतील, तुमच्या शंकांचं निराकरण करतील। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। डॉक्टर आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, वेलकम टू दी शो। नमस्कार डॉक्टर, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय, योनीचे विभिन्न आकार। लोकांच्या आग्रहास्तव जे विषय येतात तेच तुम्ही कायम घेत असतात, त्याकडे मी येणारच आहे। पण सर, श्रावणातला आता पहिला सण चालू झालाय, आज नागपंचमीचा सण आहे। सर, एकंदरीतच कोरोनाचं सावट कुठेतरी दूर होतंय, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते। या सणाबद्दल सर काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, प्लीज सांगा। नक्कीच। सर्वप्रथम जगभरातील सर्व आपल्या सामच्या दर्शकांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्पेशली हे आपल्या कल्चरमध्ये जे सण मानले जातात, सण साजरे केले जातात, ही आपली संस्कृती जतन केली जाते। त्यामध्ये स्पेशली ही आख्यायिका जी आहे, भगवान श्रीकृष्ण समुद्र मंथन करत असताना कालिया नावाचा जो साप आहे त्याला विजय मिळवला त्यावर। आणि इनडायरेक्टली यातलं महत्त्व असं आहे की इव्हन भूतदयासुद्धा काय असतं की बऱ्याच हे प्राणी आहेत, त्या प्राणीमात्रावर प्रेम करणे, आता या ठिकाणी त्याची पूजा केली जाते, त्याला दूध दिलं जातं। अशा प्रकारे इव्हन चांदीचे सापाची पूजा देखील केली जाते। थोडक्यात एकच म्हणेल की कुठंतरी आपली ही परंपरा चालू ठेवण्यासाठी ही त्याकडे सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो। आणि मला वाटतं आपला जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण काही डिस्कशन असेल तर सांगा। सर सर खरं तर लोकांची जी डिमांड असते त्या हिशोबानेच तुम्ही हे सगळे विषय घेतले असतात आणि अत्यंत महत्त्वाचा विषय निवडलाय, तो म्हणजे योनीचे विभिन्न आकार प्रकार, त्याबद्दलचे समज गैरसमज। सर, हा स्पेसिफिक विषय घ्यावा असं का वाटलं सर, प्लीज सांगाल। नक्कीच। हे बघा, तुम्ही जो काही विषय घेतला जातो, आपले दर्शक आहेत इतके अभ्यासू आहेत की त्यामध्ये ते आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तकं वाचतात, त्याचबरोबर ज्या रुटीन डे टू डे जीवनात येणाऱ्या अडचणी, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही माझ्या OPDमध्ये डे टू डे येणारे पेशंट्स कसे यायचे, बऱ्याच जणांचं समजा आता लग्न जवळ आलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये काही फिमेल्समध्ये जे आपण 10 प्रकार सांगितले त्या प्रकारापैकी काही आउटर पॉटिंग लिप्स आहेत, काही ठिकाणी आउटर थिक लिप्स आहेत। मग अशा ठिकाणी ते घाबरतात। घाबरल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या लग्नानंतर समजा अशा प्रकारचा शेप जर पाहिला तर तो पाहिल्यानंतर समोरच्या पार्टनरला काही डाऊट तर येणार नाही। मग अशा पद्धतीने घाबरून जाऊन मग अशा वेळेला काय करतात, ते आमच्याकडे अप्रोच झाल्यानंतर त्यांना नॉर्मल काय, ॲबनॉर्मल काय हे अतिशय सांगणं आवश्यक असतं। आणि मी सर्वांना सांगतो, असा डाऊट आला तर स्वतःचं पर्सनल लाईफ अफेक्ट न करता डेफिनेटली तुमचं शंका समाधान करावं आणि सेक्सॉलॉजी, एंड्रोलॉजी, यूरोलॉजी भेटून त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच काय डिसिजन ते घेत जावं। नक्की सर। सर, आणि दर्शकांचे फोन देखील यायला सुरुवात झाली। पहिला फोन वाशिमवरून आलाय, प्रियाजी आपल्यासोबत जोडले गेलेत, घेऊयात फोन। प्रिया मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झाला, प्लीज तुमचा प्रश्न विचारा। हॅलो सर। हां, बोला सर, मला असं विचारायचं की धूम्रपान व तंबाखूमुळे पुरुषांमध्ये नपुंसकता येते का व त्यामुळे संतती होण्यास देखील अडचण येऊ शकते का, तर त्याबद्दल माहिती सांगा। नक्कीच। एक्सलंट। म्हणजे पुरुष वंध्यत्व
आणि टोबॅको आपल्या हॅबिटचा काय संबंध आहे. हे बघा, सर्वात महत्त्वाचं सांगतो, कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असेल ती नॉर्मल पकडली जाते. हे बघा, अल्कोहोल अति प्रमाणात आहे. टोबॅको म्हणजे तंबाखू, सिगारेट असेल, स्मोकिंग जे काही असेल त्यामध्ये निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच नपुसकता आणतात. रक्तवाहिन्या ह्या नॅरो होतात. नॅरो झाल्यानंतर त्याचा सप्लाय कमी होतो आणि अल्कोहोलच्या कॉन्स्टंट प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जे स्टिम्युलेशन व्हायचं असतं ते बरोबर न झाल्यामुळं तुम्हाला ॲक्टिव्हिटी करता येत नाही. बऱ्याचदा मूल न होण्याचं हे ॲक्टिव्हिटी न होणं किंवा कठोरता न हे देखील कारण असतं आणि याचा परिणाम शुक्राणूवर देखील होत असतो, त्याच्या हालचालीवर होतो, त्याच्या मोटिलिटीवर होतो. म्हणून एकच सांगेन, हळूहळू ही व्यसनं कमी करा. तुम्हाला त्यासाठी काय करायला पाहिजे माहिती सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकातनं घ्या. हे नक्कीच या समस्येतनं तुम्ही बाहेर पडाल. नक्कीच सर. आणि पुढचा फोन कॉल दादा बळे यांच्या वाईफ संध्या यांचा आलेला, त्यामुळे एक रिसर्च टॉपिक आपण एक्सपेक्ट करू शकतो. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. प्रथमतः सर, तुम्हाला आणि सुमित सरांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्या अगोदर ब्रेस्ट मध्ये कोणते बदल होतात हे माहीत नसते. यामुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. म्हणून स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्या अगोदर कोणते लक्षणे आढळून येतात याबद्दल सांगा सर. नक्कीच. एक्सलंट संध्याजी, अतिशय उत्तम प्रश्न. हा नवीन टॉपिक. आपण लवकरच ब्रेस्टचे विभिन्न आकार 36 पेक्षा जास्त असतात त्यावर येणार आहोत. यामध्ये सेल्फ एक्झामिनेशन काय असते बघा. कुठल्याही कारणामुळे ब्रेस्टमध्ये पेन होणे, पेन झाल्यानंतर निप्पलमधून कुठल्या प्रकारचा डिस्चार्ज होणे किंवा बरेचदा रेड कलरचा डिस्चार्ज होणे, ती झालेली गाठ जी आहे ते पाळीच्या मागो किंवा पुढं बऱ्याचदा त्यात सूज यायला लागते, त्या ठिकाणी अशा गुठळ्या बनायला लागतात. मग अशा केसमध्ये तज्ज्ञांना दाखवून पहिलं काय करायला पाहिजे, एक्झामिनेशन, चेकअप. त्यामध्ये ते साधं फायब्रोॲडेनोसिस आहे का, फायब्रोॲडेनोमा का, ते पाहिलं जातं. आणि मॅमोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला ती साधी गाठ आहे का इतर कुठल्या कॅन्सरची गाठ आहे हे कळेल. म्हणून बऱ्याचदा हे स्क्रीनिंग कॅम्प देखील चालू असतात. अतिशय उत्तम प्रश्न विचारला, त्यांचं मनापासून अभिनंदन. नक्की सर. पुढचा फोन कॉल नाशिकवरनं आलेला आहे. नम्रताजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नम्रताजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय. प्लीज तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते, बोला, ऐकतोय मी. तर माझ्या पार्टनरला ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट चालू आहे. ओके. पण त्या ट्रीटमेंटमुळे स्टॅमिना कमी होतो का, की होण्याची काही शक्यता असते? तर मी तुमच्या प्रोग्राम मध्ये याला ट्रीटमेंट आहे असं ऐकलं होतं. नक्कीच. तर ती ट्रीटमेंट यांना उपयोगी पडेल का, की ते बीपी आहे म्हणजे ते कमी कमी होत जाणार की काय, असं थोडीशी भीती वाटायला लागली. तर त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती. नक्कीच नक्कीच, सुंदर प्रश्न बघा. येस सर. म्हणजे ब्लड प्रेशर हा अतिशय कॉमन डिसीज झालेला आहे. आता एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, तुमची प्रेशर आहे, कामाचं लोड आहे, मग बीपी वाढलं. मग बीपी वाढल्यानंतर काय, बीपीच्या गोळ्या सुरू केल्या. मग त्या सुरू केल्यानंतर एक तर पहिली भीती, नंतर काय होतं, ह्या ब्लड प्रेशरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. अल्फा ब्लॉकर आहेत, बीटा ब्लॉकर आहेत, डायुरेटिक्स आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. बऱ्याचदा या गोळ्यांचे साईड इफेक्ट देखील होत असतात आणि त्यामुळे त्यांना कमजोरी येते, ताठरता कमी होते. हे जर सांगतायत की आता भीती वाटते की यांचं या ठिकाणी कठोरता जाईलच का किंवा यांची ॲक्टिव्हिटी होणार नाही का, असं अजिबात नाही. सर्वात महत्त्वाचं, योगा प्राणायाम एक्सरसाइज करून तुमच्या या गोळ्यांचे डोस कमी करा, भीती कमी करा. डोस कमी झाले म्हणजे त्याचे साईड इफेक्ट कमी होतात. बऱ्याचदा काय असतात की एवढे रिसेंट ड्रग निघालेले आहेत, तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्याचे कॉम्बिनेशन शॉर्ट ॲक्टिंग, लॉंग ॲक्टिंग असे वापरून तुम्ही त्यामध्ये ते साईड इफेक्ट कमी करू शकता. दुसरा भाग येतो, यामुळे जी लवचिकता कमी झाली आहे वाहिन्यांची, यामध्ये जर काही बदल करायचा असेल, पी शॉर्ट इंजेक्शन थेरपी. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा टॅबलेट्स ह्या वर्क करत नाहीत. कारण का, आपण पाहिलेले सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोलॉजिक आणि कार्पोरल हे सर्व फॅक्टर त्यामध्ये असतात. तर अशा केसमध्ये हे ड्रग बदलल्यानंतर जे ड्रग त्याचा सप्लाय वाढवतील लिंगाचा, जी इच्छाशक्ती वाढवतील म्हणजे लिबिडो. कारण बऱ्याचदा काय असतं, हे थोड्याशा उतारवयात झाल्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा देखील कमी झालेल्या असतात. तर अशा केसमध्ये टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंटल थेरपी, त्याचबरोबर पी शॉर्ट थेरपी, ज्यामुळं निओवास्कोलोजेनेसिस, न्यूरोजेनेसिस आणि नवीन त्या ठिकाणी वेसल्स आणि सप्लाय तयार होतो. तर मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगेन, हे बघा, फक्त औषध गोळ्या घेऊन कुठलीही गोष्ट दुरुस्त होत नसते. औषध गोळ्या हा सपोर्ट असतो. तर अशा केसेसमध्ये एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टला भेटा आणि नक्कीच या ब्लड प्रेशरला घाबरू नका. नक्की सर. पुढचा फोन कॉल सांगलीवरनं आलेला आहे. सर रवींद्रजी आपल्यासोबत जोडले गेले. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. हा सर, अडचण अशी आहे की आपण जो बोला, बिंदास बोला, बोला. हा सर, बोला. अडचण अशी आहे की अनेक वेळा आपण संभोग करत असतो
वेळेस मनामध्ये जी एक भीती असते की आपण पुढच्या व्यक्तीला आपण हे करू शकतो का नाही, म्हणजे त्यांना सॅटिस्फाय करू शकतो की नाही, बरोबर आहे. हा, ओळखू शकतो. म्हणजे परत मला विचारा की तुम्हाला जी भीती आहे की त्यांना सॅटिस्फाय करू शकता की नाही, बरोबर आहे. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय डाऊट आहे, पुढे विचारा ना मला. मग ते कसं आपण कसं ओळखू म्हणजे भीती सॅटिस्फाय झालेला आहे का नाही? अच्छा, ओके. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅझम ज्याला म्हणतात की समोरच्या व्यक्तीचं सॅटिस्फॅक्शन किंवा ऑर्गॅझम पूर्ण झालेलं आहे का, कसं ओळखायचं, बरोबर आहे. ठीक आहे, सांगूया. हे बघा, ऑर्गॅझम हा कम्प्लीट नवीन टॉपिक आहे. तृप्ती, ऑर्गॅझम हे का माहिती असणं आवश्यक. बघा, मेलचा एंड पॉईंट जो पाहिला, त्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्या ज्या बल्बो कॅव्हर्नस मसल्स आहेत ते कॉन्टॅक्ट होऊन इजॅक्युलेशनमध्ये धातू किंवा सीवन बाहेर पडतं, त्या मोमेंटला आपण म्हणतो की मेल सॅटिस्फाईड. त्याच पद्धतीने आता ह्यांना कळत नाही की आपला पार्टनर समोरचा सॅटिस्फाय झाला की नाही. फिमेलमध्ये ऑर्गॅझमची लक्षणं काय असतात, पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन, हार्मोनल चेंजेस झाल्यामुळं हे ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन आहे, आणि ऑर्गॅझम झाल्यानंतर स्पेशली त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर हे त्या ठिकाणी त्यांची जो ऑर्गन आहे त्यावर ग्रिपिंग व्हायला सुरू होतं, बॉडीमध्ये रिलॅक्सेशन व्हायला सुरू होतं. रिलॅक्सेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी जे हार्टबीट वाढलेले आहेत, रेस्पिरेशनचा रेट वाढलेला आहे, हा रेट हळूहळू थंड व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. आणि अशा पद्धतीनं बॉडी लँग्वेज, म्हणजे काही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नसते, तर ही सांकेतिक भाषा असते. टोटल बॉडी रिलॅक्सेशन, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखी सांगतो, मल्टिपल ऑर्गॅझम. बऱ्याचदा एक रिफ्रॅक्टरी पिरियड असतो मेलमध्ये, की मेलचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो इमिडिएट कमीत कमी 1 तास तरी सेकंड प्रोसिजर करू शकत नसतो. पण हाच फरक फिमेल्समध्ये आहे. समजा ते स्टिम्युलेशन जर कंटिन्यू राहिलं, ती ऑर्गॅझमची मेथड, मल्टिपल ऑर्गॅझम ज्याला आपण म्हणतो, ते यामध्ये आपल्याला आढळून येतं. एकच सांगेन, ह्याची खूप जास्त माहिती सविस्तरपणे सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिलेली आहे, आणि गरज पडल्यास त्यांनी तज्ज्ञांना भेटावं आणि नक्कीच त्यांचं शंका समाधान करून घ्यावं. नक्की सर. पुढचा एक फोन कॉल आलाय, त्यांचं नाव आपल्याला कळू शकत नाही. यादवजी आपल्यासोबत जोडले. यादवजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हेलो, बोला. यस. हाँ, मेरा नाम शौकत सैयद है. ओके. हाँ, मुझे इसकी तकलीफ है, शुगर की तकलीफ है मुझे. हाँ, तो मुझे इसके सेक्स के बारे में बहुत यानी शुगर की वजह से आपको कमजोरी आई है, बराबर है. तो उसके लिए मुझे वो आप दवाई बताइए. और मुझे डायबिटीज भी है. अच्छा, ओके. डायबिटीज की प्रॉब्लम है. ओके. हाँ, तो आप कहाँ से बात कर रहे हो? मैं पूना से बात कर रहा हूँ. पूना से बात कर रहे हो. आपको मराठी में उत्तर समझेगा? हाँ, समझेगा सर. ठीक है, मैं बोलता हूँ आपको. हाँ, ठीक आहे. डायबिटीस आहे, फार कॉमन समस्या. हो सर. हे बघा, डायबिटीस हा मी तर सांगेन आपल्याकडे डायबेसिटी, ओबेसिटी म्हणजे कॉम्बिनेशन, ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि लठ्ठपणा. त्यामुळे काय झालं आहे, हे बघा, डायबिटीस अनकंट्रोल असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचं काय होतं, त्या रक्तवाहिन्या, वेसल्स नॅरो होतात. त्याचबरोबर जो मज्जातंतूचा सप्लाय आहे तो कमी होतो, ब्रेनपासून सेन्सेशन कमी होतं, लॉस ऑफ लिबिडो होतो. मग तुम्ही एवढं घाबरायला लागतं की ठीक आहे, आता माझं आता सेक्शुअल लाईफच संपलं, मला डायबिटीस झाला, आता मी काही परफॉर्म करू शकत नाही, असं अजिबात नाही. शुगर कंट्रोलमध्ये आणा. तज्ज्ञांना भेटल्यानंतर अशी अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, फ्लो वाढवणारी मेडिसिन आहेत. गरज पडलं तर पी शॉट किंवा इम्प्लांट देखील आहे. त्यांनी जवळच्या सेंटरला तज्ज्ञांना भेटून त्याचं ओपिनियन घ्यावं, आणि नक्कीच त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल देहूवरनं आलाय. राहुलजी आपल्यासोबत कनेक्ट झाले. राहुलजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. राहुलजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचा प्रश्न विचार प्लीज. हॅलो. हां, ऐकतोय राहुल, बोला. हा सर, मला पण पहिल्यांदा लागलो तुमच्या चॅनलमध्ये काय झालं? म्हणजे फोन पहिल्यांदा लागला. वा, व्हेरी गुड, बोला. सर, मला समजतं आहे मला. हां, टॉयलेटला काय होतं, काही त्रास होतो का? नाही, जास्त म्हणजे कधी कधी. अच्छा, नेहमी जावं लागतं, बरोबर आहे. चालेल, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. त्यामुळे काही बाकी सेक्सवर काही परिणाम आहे का, कमजोरी वगैरे, काही कमजोरी वगैरे वाटते का? कमजोरी नाही एवढी नाही. बरं, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. बरेचदा काय होतं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, आणि बऱ्याचदा हे ऑर्कायटिस आहे, किंवा बऱ्याचदा हे स्वप्नदोष आहे, हे यंग एजमध्ये फार कॉमन असतं.
लघवीला वारंवार जाणे, काय कारण आहे, युरिन टेस्ट आहे, सोनोग्राफी हे करून काही न्यूरोजेनिक ब्लॅडर आहे का, काही सिस्टायटिस आहे किंवा इतर काही व्याधी आहे का हे तज्ज्ञांना भेटल्यानंतर तपासलं जाईल आणि त्यानंतर अतिशय चांगले ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना रिझल्ट चांगला मिळेल आणि असोसिएटेड काही कमजोरी किंवा स्वप्नदोष असेल त्याची अतिशय चांगली ट्रीटमेंट देता येईल. नक्की सर. सर परत एकदा आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आपला खरं तर विषय आहे योनीचे विभिन्न आकार. तर एक नॉर्मली किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आढळून येतात जे नॉर्मल असतं त्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. हे बघा बेसिक 5 प्रकार आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये या बेसिक 5 प्रकारमध्ये हॉर्सशू आहे, तुलिप आहेत, त्या ठिकाणी डँगलिंग आहेत, शॉर्ट लिप्स आहेत. एक मिनिट थांबू का तुम्हाला? पण हे नंतर सांगूयात. प्रश्न घ्या. गणेश आहेत सांगोलीवरून, त्यांचा फोन आलाय. गणेशजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला बोला गणेश. ऐकतोय आम्ही, बोलत राहा. तर तुम्हाला परफॉर्म करते वेळी परत पहिला म्हणजे टीबी होता, तो आता म्हणजे परफॉर्म करते वेळी निम्या वेळेस आला का त्रास होतो. म्हणजे तुमच्या पार्टनरला टीबी होता आणि संबंध करताना त्रास होतो, बरोबर आहे? हा, मग तुमच्या पार्टनरला परफॉर्म करते वेळी आधी टीबी होता, मला मग ते त्रास होतोय नंतर निम्यात आलं. बरं, मी संबंध करताना तुमच्या पार्टनरला त्रास होतो, बरोबर आहे? ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, हे कॉमन आहे. ट्युबरक्युलोसिसमध्ये बॉडीमध्ये काही चेंजेस होतात. हिलिंग झाल्यानंतर जरी बऱ्याचदा काय असतं की योनीच्या आकारामध्ये आपण वेगवेगळे आकार पाहतो की सेकंडरी कॉजेस, त्या ठिकाणी ड्रायनेस येणे, हार्मोनल सप्लाय बरोबर न होणे, त्या ठिकाणी आकुंचनपणा येणे, व्हजायनायटिस होणे, या गोष्टीमुळे काय होतं, हे जेव्हा संबंध करतात, समजा समोरच्याला त्याचं प्लेजर न मिळता वेदना होत असतील, कसं अलो करणार नाही, तज्ज्ञांना भेटावं. अतिशय चांगली लुब्रिकंट आहेत, काही हार्मोनल ट्रीटमेंट आहेत, ती घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम सुद्धा नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल. नक्की सर. सर खरं तर या उत्तरानंतर आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय, पण मित्रांनो ब्रेक नंतर सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आपला मुख्य विषय जो चालू आहे तो योनीचे विभिन्न आकार प्रकार, त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल आहे आणि त्याचबाबत सर आपल्याला उत्तर देणार आहेत. लॉंग डँगलिंग इनर लिप्स वजायना हा योनीचा नक्की प्रकार काय असतो, हे नॉर्मल असतं का अबनॉर्मल असतं, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत ब्रेकच्या नंतर. कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. सुखी जीवनाचा मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतो, तो म्हणजे योनीचे विभिन्न आकार प्रकार याबद्दल. नक्की सर, लॉंग डँगलिंग इनर लिप्स वजायना हे काय असतं याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंच आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नॉर्मल असतं का ॲबनॉर्मल असतं, काय सांगाल? येस, नक्कीच. सुमितजी, या ठिकाणी जे मेन 5 प्रकार आणि त्याचे उपप्रकार हे 10 असतात. लॉंग डँगलिंग इनर लिप्स आपण पाहिले नॉर्मल शेपमध्ये आउटर लिप्स आहेत. इनर लिप्स बऱ्याचदा कमीत कमी 1 इंचानी आतल्या ह्या अनइक्वल असतात, हे फार कॉमन आहे. आणि ह्या बाहेर डँगल करणाऱ्या ज्या लिप्स आहेत तर बऱ्याचदा काय होतं, समोरची निकर आहे किंवा सरफेस आहे त्याला फ्रिक्शन होत असतं किंवा पाहताना समोरच्याला काहीतरी इरेग्युलर आकार दिसतो. पण अशा प्रकारच्या लॉंग डँगलिंग इनर लिप्स ह्या देखील नॉर्मल असतात आणि नक्कीच यात काही डाऊट असेल तर तज्ज्ञांना भेटावं आणि नक्कीच त्याप्रमाणे आपल्याला काय त्यात डाऊट आहे किंवा काही यात प्रॉब्लेम आहे का किंवा गरज पडली त्यांना ह्या लॉंग नको असतील तर लेबिओप्लास्टी करून त्याला नॉर्मल करता येतं. नक्की सर. पुढचा फोन कॉल वरळीमधनं आलेला आहे. अनिलजी आपल्यासोबत जोडले गेले, तो फोन घ्या. अनिलजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. परळीमधनं आहेत अनिल. नक्कीच नक्कीच. येस, विचारा अनिलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार अनिलजी, बोला. माझा प्रश्न असा होता की म्हणजे योनीचा आकार किंवा आकार म्हणजे खोली का, त्यानंतर शिश्नाचा आकार समजा मनुष्याच्या, ओके, तर या दोन्हीचा संबंध कितपत आहे, त्याचे काही म्हणजे सॅटिस्फिकेशनवर काय संबंध आहे का, किंवा त्याची म्हणजे कुठपर्यंत त्याची हे आहे असं मला विचारायचं. अच्छा, म्हणजे एका वाक्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी किती लांबी असावी आणि डेप्थ किती असते, बरोबर आहे? हा संदर्भ तुम्हाला सांगायचा आहे, बरोबर? म्हणजे लिंगाच्या आकाराचा आणि योनीच्या आकाराचा काही संबंध आहे का सॅटिस्फॅक्शनसाठी? नक्कीच सांगूया तुम्हाला. हे बघा, युट्रस, पुढे व्हजायना आणि लेबिया मीन्स बाह्य भाग, अंतर्भाग. योनी हा इलॅस्टिक पार्ट आहे. या ठिकाणचं हे इलॅस्टिक सिलेंडर म्हणजे त्याची लांबी आकुंचन प्रसरण पावत असते. जेव्हा ॲक्टिव्हिटी होत असताना काही हार्मोनल चेंजेसमुळे इव्हन लांबीमध्ये देखील बदल होत असतो. अशा वेळेला नॉर्मली 5 इंच 5+2 इंचेस प्लस मायनस समजा लेंथ जरी असेल लिंगाची, तरीसुद्धा त्या ठिकाणी योनी हे आकुंचन प्रसरण पावत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा समोरच्याला त्रास किंवा इतर काही गोष्टी होत नसतात. समजा असा काही प्रकार होत असेल
अशा वेळेला तज्ज्ञांना भेटून आपण काही इन्फेक्शन आहे का, वजायनायटिस का ते पाहिलं जातं. आणि हे आकारामध्ये कमी जास्तपणा असेल त्याला काही पी शॉट सारखे इंजेक्शन्स आहेत, काही ट्रीटमेंट्स आहेत, ते देऊन ते देखील ओके करता येते. आणि सुखी जीवनाच्या मंत्रात जर पाहिलं हे पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेमसाठी काळजी करायची गरज नाही. नक्की सर. आणि आपण खरं तर कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलोय आणि शेवटी आपला एक फेवरेट सेगमेंट असतो क्विज कॉन्टेस्ट, त्याकडे वळत सर. नक्कीच. आपल्याकडे कैलाशगिरी सोलापूरचे मागच्या वेळेसचे विजेते सेंटरला आले, पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं आणि त्यांनी इतर आपल्या मित्रांना देखील पुस्तकं घेऊन गेले. कारण त्यांच्या स्कूलमध्ये एक आपण सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी या विषयावर जे बोलतो ते ऐकून ते स्वतःहून त्यांच्या जवळपासच्या गावात देखील ही पुस्तकं द्यायला घेऊन गेली. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि अशा प्रकारे तुम्हाला क्विजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. घ्या कोण आहे लकी विनर, कोण आहे लकी विनर आता. आणि आता सर्वांना पर्सनली आपण गिफ्ट देतोय. आता कुरिअरनी वगैरे सुरुवातीला पाठवायचं, आता मात्र जरा वातावरण निवडत चाललेलं आहे, पण आपलं डिस्टन्सिंग मास्क वगैरे विसरून जमणार नाही. आता आपण गेलो बीडला. स्वप्नील माने, स्वप्नील माने बीडचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन. यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? लार्जर आउटर लिप्स वजायना ह्या काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? एक्झॅक्टली त्यांनी सांगितलेलं आहे की फॅट डिपॉझिट झाल्यामुळं, प्रत्येक बॉडीचं जेनेटिक हिस्ट्री वेगळी असल्यामुळं बऱ्याचदा त्या लिप्समध्ये फॅट असेल त्या ठिकाणी तो आकार मोठा दिसतो आणि इनर लिप्स दिसत नाहीत. हे टोटली नॉर्मल असतं आणि या शेपबद्दल काही डाऊट घ्यायची गरज नसते. आणि असं सहभागी व्हायचं असेल, गिफ्ट घ्यायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल. येस सर. काय आजचा क्विजचा प्रश्न? येस. लॉंग डँगलिंग इनर लिप वजायना काय असतात आणि त्या नॉर्मल असतात का? याचं उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचं आहे. एक हिंट देतो, अनइक्वल आणि काही साईजमध्ये फरक असतो ते सांगितलेलं आहे. येत्या गुरुवारपर्यंत ॲटलिस्ट फोन करा, डिरेक्टली टेक्स्ट करा, मेसेज करा, ईमेल करा आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमात का सहभागी व्हा. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला मी. तर एक मुलगा इतका बिथरलेला, घाबरलेला, अक्षरशः तो सुसाईड करायला निघाला होता. आणि सुमित जी त्यांनी ती क्लिप शेवटची पाहिली आपली आणि त्यावेळेला ते क्लिप पाहिल्यानंतर त्याने तो डिसिजन बदललं. मी या ठिकाणी गेल्यावर काहीतरी नक्कीच होईल. तो आला, पोहोचला. रेल्वेत पण त्याला 2-3दा विचारायला मी जम्प मारू का, पण भेटल्यानंतर तो आज एवढा खुश झालाय, त्याने आपल्याला तो मेसेज पाठवला. आणि हे आपलं ॲक्सेप्टन्स आहे की आपण एक प्राण आणि एक जीव वाचू शकतो फक्त आपली ही क्लिप पाहिल्यामुळं, शो पाहिल्यामुळं. इज अ वर्ड टू अप्रिशिएट. येस सर. नक्कीच. आपला परत एकदा सर प्रश्न तुम्ही सांगू शकाल काय आहे आजचा? नक्कीच. या ठिकाणी लॉंग डँगलिंग इनर लिप वजायना काय असतात आणि त्या नॉर्मल असतात का, आणि उत्तर तुम्हाला ताबडतोब द्यायचे येत्या गुरुवारपर्यंत. नक्की सर. थँक्यू सो मच सर. वेळेची थोडीशी मर्यादा आहे, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबावं लागतंय. पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.